अरे पा नाही तर काय वाईट देत ते वाईट देतोय. किती पाहिजे मग तुम्हाला? टाकवायचं कितीचा घेतला? 20 रुपयाचं. 20 रुपयाचा कोली. आता येऊन गेली म्हणजे माणूस पण आता नाही लय अशी पेप्सी पित आहेत. सगळ्या म्हणजे 200 रुपये 100 ना मग माशी काही बोलली मावशी नाही बोंबील बोललो त्याला. मग बघ्या नाही बघू ना. शाळेत 2 दिल्या. तर सगळ्यांना शुभ सकाळ. सूर्यदेव मस्तपैकी वरती आले. सकाळचा वातावरण आहे आणि आपण आता आहोत कासेखोल गावात. तालुक्यांचं कासेखोल गाव. आता मस्तपैकी मराठी शाळा पण आहे आणि रस्तो पण नवीन नवीन जायला आहे. बहुतेक चोरवलीच्या गावापर्यंत हे रस्ता आता पोचला आहे. आज मस्त सकाळचं वातावरण आहे. सकाळचं 7:30 वाजल्यात आणि मी आले आईच्या सोबत सुका मावरा घेऊन. वाकटे आहेत, बारके वाकटे पण आहेत, मोठे वाकटे पण आहेत. बारकी सुकाट आहे, आंबारी आहे आणि मास्त सुकाट आहे, आंबाऱ्यात मिक्स केलेली. आवरा सगळा घेऊन आल्या. मस्तपैकी गावांमध्ये फिरणार आहोत. इथे काय कोंबडी हो, कोंबडी आणि कोंबडं. त्या चुलीसाठी तोडून ठेवलेली लाकडा पण आहे आणि कोंबडं आडावत आहे. तो पण आवाज येत असेल तुम्हाला. हे कुठे चाललास? कोंबडीची अंडी बघाय येऊ काय मी पण? कोंबडी वेगळं कणात ठेवलंय, हे का डबत ठेवले मस्त पैकी. पिल्ली पण म्हणजे कोंबडीने अंडी फोडली ना, पिल्ली झालीत. मस्त मस्त. दोनच आतमध्ये पण आहेत ना. चावलं चावत नाही. एकच डब्बा नाही आहे, बरेच आहेत. हे काय हे काय. इथं पण आहे, याच्यात एक कोंबडी आहे. ही बसले ना राऊनाला. एक मस्त मोठे मोठे वाकटे आहेत. बघा बाबू बघ. वजन बघा किती जास्त झालाय. हो. इथे जास्त बारकेच वाकटे घेतात भाजायला, भाजून खायला. हो हो. का कोण आहे? पोरांना माझ्या भाऊ बहिणी यायचे. आता येणार आहेत हनुमान जयंतीला. गुरुवारी येऊ. गुरुवारी मिठाई घेऊन ये. दुपारची येईन मी गुरुवारी. बंपाची हो म्हणजे आमची 10 साडे 10 पालखी फिरते सकाळची. हो सगळ्यांना सांगून मी दुपारची येईल. आणि माझी हो 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 हो. मंदिर पालखी फिरतो दुपारी. सकाळची आमची फिरते, तुमची दुपारची. आमची एकदा हनुमान जेवण झाली सकाळची, हनुमान जन्माला आला का लगेच पालखी काढतात. लगेच आमची उन्हाची नाही थांबतो. रामनवमीच्या दिवशी उन्हाची. कालवा हो हो येईन मी. पण आपल्या गावाची बंदी असेल ना. या पालखी फिरली का काय नाही. हम्म. पालखी फिरली का जायचं कोणी पण कसं. हो हो कोणाच जन्माचे आहे कालवा घेऊन देऊ, आहे कालवा घेऊन देऊ. हम्म. हो त्यांना आता इकडची ना बा तिकडे कोण घेताय. एक हे बोंबील आहात. बोंबील बहुतेक खपावलं आहे बोंबील पाहून किलो दिलं. आणि ही सुकट आहे आणि अंबारी आहे. बोंबील हात अजून तिकडे पिशव्यात. आणि आता 8:15 वाजता आल्यावर गायमुख पनेरी गावात.
आईने कासेकोल गावातनं खावं ते का जमावलं आहे. एक चिप्सात आणि बिस्किट विटा मारी गोल्ड. इकावला जायची तयारी. तर आहे इकावला गेलंय गावात. आपण भाकरी खाऊन घेऊया मस्तपैकी. बटाट्याची भाजी जोडीला आयला दिलेला खावं आणि भाकरी मस्तपैकी सकाळचं नाश्तो करून घेऊया. नाश्तो खरंचपर्यंत तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवते. काल गेलेलो पुष्पाताईच्या सोबत कोलिम घेऊन बऱ्याच दिवसांनी गेलेलो आणि आई बैठकीला गेलेली. त्यामुळे मी पुष्पाताईसोबत गणेशनगर गावात गेलेलो. तर ती व्हिडिओ देखा मी नाश्तो करेसपर्यंत आणि त्यानंतर मग यो व्लॉग आपण कंटिन्यू करू. आज बैठकीला गेले तर पुष्पाताईच्या सोबत कोलिम विकावायले तर कोंबड्यांची भांडणं. मावशीने देत पण तुला आता सांगतच बोलतो मी एकटीच आहे. जेव, आपण नको. मावशी बी असं आम्ही गावात नाही देऊ का आमच्या गावात. कोलिम घेऊन आल्या. अरे पा नाही तर काय वाईट देत ते वाईट देते. किती पाहिजे मग तुम्हाला? टाकवायचं कितीचा घेतला? 20 रुपयाचं. 20 रुपयाचा कोलिम. दे म्हणा पर. काय बनवणार आता याचा? आता सुका बनवलंय. सुका फ्राय. भजे बनव. भजे पण मस्त होतात ना. भजे काय माझी टाकले. मावशी सुरुवात पाहिजे आणि मग पण पाहिजे. मॉप पाहिजे मग 50चा घ्यायचा. 50 व्यक्तीला काय करायचं आहे? मग मग एकटी पण हाय बोलता आणि अजून टाक पण बोलता. बघ काय बाई मावा. आता आम्ही एवढे दूर येऊन देतात आणि पण गावात नाही आम्ही ते. गावात 50 शिवाय वाटा नाही आमच्या. किती पण भेटत असला तरी. टाकायचं नका मावशी दे. घे. हा घे. मावशी अजून एकदा मागेल. काय एकदा मागे. मी टोपला माता घेतोय मग मावशी मागायची नाही. हा. तू घे बे आपल्या टकलीवर मग कटकट नको. ते काठी रे पट्ट्या बारा हो. काटेला तर आता खवड पण नाही मावशी दिस. मग आता आली ती कुठली तुमच्याकडचीच ना? नाही बा आमच्या इकडची नाही. काय घेऊन आले? ते काय बोलतो पालक आहे. पालं आणल्यात. नाही ती आदिवासी आहे. नाही खेकडी आणलेत ना त्यांनी. ती आदिवासी एक खेकडी घेऊन पालं घेऊन दुसरी आले. तू तरी पैसे सगळी गेल्यात बैठकीला. गणेशनगर गावचा श्री गणेश मंदिर. रेपा तिला सांग म्हणून मी येतो. रेपा घ्या. गणेशनगर गावात बऱ्याच दिवसांनी आल्या तर श्री गणेशाचा दर्शन घेऊया. मंदिर नवीन तयार झाल्यापासून मी दर्शन नाही घडवलंय तुम्हाला. गणेशनगर गावच्या गणपती बाप्पांचा. ती हनुमंताची पण मूर्ती आहे मस्तपैकी. आतमध्ये गेलंस तू पण लॉक आहे. हे देखा स्थापना 2003ची आहे पण या नवीन मंदिर आहे ना आता 2026 मध्येच जायला. कैसं वाटलं व्हिडिओ? कोलिम कैसं वाटलं तर नक्की सांगा. आणि तो व्लॉग म्हणा कंटिन्यू नाही करता राहिलं त्यामुळं या व्हिडिओत मी ॲड केलं. आणि मस्तपैकी आता भाकरी पण खाऊन झालं आहे. आता थोडा वेळ आपण आईच्यासोबत फिरूया. पन्हेळी गावात फिरूया थोडा वेळ. आता जर सुका मोहरा नाही कपला तर पुढं पण जाणारच आहो. हे पुढचं पण तुम्हाला बरंचसं गाव आजच्या व्लॉगमधून दिसतील.
विजय आंबारी दे दुसरी नको बारकी आहे. ते म्हणत की रिक्त काही आजीच्या हातात आयलू. आईने मस्तपैकी पान सुपारी घेतलंय. आजी बारकी आहे सुकट मग पायी कधी मध्ये कालवण घालायचा काय रोज ते खात आहे. आज घातलाय ते 8 दिवसांनी आज घातलाय. तेवढी घातला होता तेवढाच. आई या आजीचं नाव काय? एक दिवस डाळ करायची, एक दिवस आमची करते, एक दिवस लक्ष्मी लिहिलंय त्याच्यात. खात आहे. लक्ष्मी हे कधी आपली लक्ष्मीची आहे. एकटेच असतात. म्हातारी अच्छा. मुंबई कोण असतं का नाही यायचा? हा शिवा आणि गोडलं जीवन बुवा मानशी नाही अच्छा. आणि लेकूस? हम्म. पाव पाव किलो पाव किलो ते कशी 100 काय म्हणतेस काय? ते इच्छा पाव किलोच आहे. मग देव का येळ इच्छा जन्माला मग जेव मग ये ना. हाय मी घरात नाही कुठे जायची तर मग ये. येताना लोक आहे सगळा मोबाईल आहे बागी आहे सगळं आहे. काय तिथे खाऊ एकटी खाणार आहे. माकले बनवलेले काय एक दिवस आजीनी. काय घेतो बाबू घेतो चाय. चाय नको, मी भाकर खाल्ली. नाश्ता झाला माझा, खाल्ला मी. निघाय असतं तांबडी सा निघाय असतं तांबडी सा दुकान उघडं आहे, गिराईक कोणच नाही. आता मस्तपैकी घराचं काम चालू आहे. आता चावल सुकाट टाकल्यात निंबरात आणि तिकडं मिरच्या सुकाट टाकल्यात. तर गायमुख पनेली गावात विकून जाईल आहे. शिलेस पण दिल्यात मस्तपैकी खावाला. आता पुढे जातो भानंगकोंडा इकडं. आताच आम्हाला 10:30 वाजलं सकाळचं. गायमुख पन्हेळी गावातनं दिलेलं काजवाचं बियो आणि वांग्याची भाजी. वांग्याची भाजी दिली आहे, तांबाटी मिरच्या. आणि आता आम्ही आलो आहोत तळेगावमध्ये. तळेगावच्या कंच्या तरी मंचात शेजारात गाडी थोपावली मी. एखादं मस्तच जुन्या पद्धतीचं घर आहे. हे लाकडाची डिझाईन दिसते वरती, आतमध्ये दगडांच्या भिंती आहेत. वरती डिझाईन पण मस्त आहे. कौलारू घर आहे. खिडकी जुन्या पद्धतीच्या आहेत. एक आता लाकडी दरवाजांची खिडकी आहे. ते का मासे सुकाट आणि आंबारकर मिक्स बोंबी. एवढा सगळा इकावचा आहे आता. आणि आता पण एक घर मस्त आहे. हे देखा प्युअर मातीचं घर. आहे शिवाजी महाराज चौका साईडला चालले. या बाजूशी दे का किती मस्त वाटते या घर.
आय थिंक तळेगावमधलं यो शेजार गावा मी आपल्या व्लॉग्समध्ये दाखवलं नाही. सगळी घरं बंद आहेत. आई पण इकडे इकावला नाही आली. या घर आता दाखवलं ना त्याच्या पलीकडचं शेजार. आताच मी गाडी लावलंय. जस्ट राऊंड मारावला गेलेलो, कोणूच नाही दिसत इकडच्या शेजारात. तर आता आम्ही आलो खैराट गावात. दुपारचं 11:15 वाजल्यात. कडक निंबार पडलेला आहे. चावल बिवल टाकल्यात सुकात ना. आईसोबतच आहे मी. सुकाट घेऊन आला आहे. तुमच्या बाईने घेतला 300 रुपये. नाही गेली वेगळं 8 वाजता लवकर आली हा. तेव्हा बोंबी घेतलं 300 रुपयाचं आणि बघ्या घेतल्या बारच्या. आहे जाळे पण आहे. 100 रुपये पाव किलो. घ्या म्हणजे सुकट जारी आहे ना तुम्हा 50 पाव. त्या दिवस ती आईने आणलं होते ती तशी होती. ती बारीक जाडी होती आणलं होती. अशी होती दारात कोलून चांगला असतं. वाई घुसखट वारा पण ती जाडी होती चांगली होती. घेता कोणाचं तिला उतरले ती यकीन पण नाही भावानी नाही आपण बोललो असतो हो. काय विशेष सांगा कुठली हो. तांबडी गावात आम्हाला 12:15 वाजायला आल्यात. आता कधी जाऊचा नाही. खैराट गावात आहो. तांबडीला जाऊचा. चलतं आता किती खपली? 400 रुपयाची. जर चल मग जावंचा का? तांबडीतनं आडणाला जाऊचा. जावंचा चल मग. बैसू बैस. आणि आयल्या तांबडी गावात. लग्नाचे पापड नाही पिल्ला मी तिकडे पाणी आत्ताच. हो पियालो पाणी द्या. येते तीच येते पोरगांना आणि ते आमच्या तिकडे हे ते आपली येते आमच्या इकडे. हे काय लग्नाचे पापड? हो लग्नाचं ते लग्नाची घरी. पावसाची काढ. आता कोणाचं लग्न करते होतं झालं त्यांचं घरातला एक बाकी पोरगा बाकी आहे. हो काय तो आहे बारीक बारीक कसा करता द्यावा ते त्यांचं करते. मी इकडनं खपत आलो. आता येऊन गेली म्हणजे माणूस पण आता नाही लय वर्ष. पेप्सी पित आहेत. मासा सुकट आणि आंबारकर मिक्स आहे. नाही तशा दांडीला लावलं. लावलेले असतात ना पण चांगले असतात. चांगले आणले
ऊन सावली चालूच आहे. हो साय येतात त्या बघा. कसे 100 रुपये 200 रुपये आहे. काय अजून काय बोलले काय काय बोला 100 रुपये. या अर्धा किलो घेतली या ना. मी, अर्धा किलो वयामध्ये 100 रुपये साय येतात. सगळ्या म्हणजे 150 रुपये 100 ना मग मावशी कडे गेला बोलली मावशी नाही बोंबील बोललो त्याला. मग बघ्या नाही बघू हा. साय येतात 2 दिल्या. जोक. बघा आता त्यानं 2 दिल्या मिनी जाम महागणल्यात बघ्या मिनी तुम्हाला सगळ्याला दिल्या मिनी. मला माणूस की जोरायचे पैसे काय मला आजचं उद्याला मिळतील. होती ती आता गेली तर बेगाने येईल नाही तर यायची नाही. हाय माझी तरी पण घ्या त्या रोजी नको बंद पण नाही बा कुरकुरीत आहे आणि मोठी मोठी आहे. वाटून पण नाही राहत. आई काय दे दे धनू जाऊ नको आता नाही आता धनू हो बसा बसा मावशी. 50 तर किती येतील बोंबील. या आता सगळ्यांनी घेतल्या. एक घेतल्या होत्या. आमच्याकडे म्हाताऱ्यांचं आपलं सुकवणी पापड झालं. हं. एकट्याच असता घरी. हो काय बा होई जाते का होई बघी होई बघी जाय नाही आम्ही घेतलं नाही. वराई बघी नातवंडा अच्छा. चालेला आहे तिकडे पण पडला हं. सून घेत हं. लेकीना घेऊन ठेवायचा का हवा तो आपल्या लेकीना घेऊन ठेवायचा. मग आगोरती आल्या तर कशाला येत आहेत खुर्च्या बारक्या दिवाळी शिवाय. पापडांच्या संगीत खायला. आता काय गावात जाशील चांगली विक्री झाली एकाच जागेवर. पापड बनवाय सगळे एकत्र होते त्यांच्यासाठी आणलेले. पावसाळ्यातली त्यांची लग्न बिग्न नाही सगळे पोराबाळांची झाली. पावसाची तयारी. तर अशा प्रकारे सगळी गावाला असतात ना ती एकत्र येऊन जापात बोलात काम करत असतात. मस्तपैकी पापड बनवलं. ते सांगत होते की प्रत्येक घरात ना आम्ही एकाच्या बनवत चालल्या असं एकत्र बसून. पावसाळ्यासाठी पापड आणि मावशीने पेप्सी पण दिली. सगळ्यांसाठी पेप्सी पण आणलेले बोलतात. तांबडी गावात आलो पण मस्तपैकी सुका मावरा पटापट एकूच जागेवर खपला तर बरा वाटला. उन्हातनं फिरावला कंटाळा आलता जाम. आता जरा लवकर होईल असं वाटतंय.
म्हणजे सगळी एकूच जागेवर भेटली. काय 1-2 घरा आतमध्ये हात त्यांच्या मुलं आहे गेले परत इकावला त्या गावात. पेप्सी पिऊया थंडगार मस्तपैकी उन्हातून. मावशीने दिलेली पेप्सी. मोठी आहे. एक बाबू मुंबईला राहतो मोठा. त्याचा विराट हो त्याला 2 मुलं. हा बघा डबा आणलाय सोबत. वाढता मी इथं बसलाय तर त्यांना जेवण वाढतो अशी बस जा. बस इथे. बटाट्याची भाजी आणि भाकरी आणलेली. इथं भात आईला काय वट्टा नाही दिलेत. अगं बाई, या जेवायला. देवता तुला भाजी वाटाण्याची नको बस घे झालं. घे आणते. या जेवायला बोलला. जेवा जेवा. मला पण चला मस्तपैकी जेवलो पण. वटाण्याची भाजी 1 नंबर लागत होती. चुलीवर बनवलेलं जेवण होतं बोलता आहे आणि भात खाल्लो. तांबडीत ना डायरेक्ट आयलं चोरवलीच्या बौद्धवाडीत. आणि आता थोपल्या आंब दिसलं. बारका आंब जायल्यात. पण आहेत बारीक पण आहेत. 100 पाव. शिलेस मस्त लागतात ते सुक खावायला पण. एकदम जवळ पण आंब हे कसलंच जायला. जाम जायला जाम येते का इकडे पण आहे. हे फक्त तुम्हाला मी समोरच दाखवलं वरती पण जामात जाऊचा. फायनली आईचा विकून जायलाय. आता निघताव घरा जावला.